हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो. चला तर आज माझी ना खूप गडबड चाललेली आहे. ती एवढ्यासाठीच की मी ना गावी चाललेली आहे. मी म्हणजे माझी पूर्ण फॅमिलीच, आयुष, मिथून, मनोहर, मी. तर एवढ्यासाठीच की कोकणातली माणसं तुम्हाला आजकाल बघतच असाल तुम्ही लोकं, जिकडे तिकडे पालखी आणि शिमग्याचं ना खूप जोरदार तयारी चाललेली आहे. तर तेच ना आमच्याकडे आता दुसऱ्या दिवशी म्हणजे आज मी निघणार आहे, दुसऱ्या दिवशी पोचणार आणि तिसऱ्या दिवशी माझ्याकडे पालखी येणार आहे घरी. त्यासाठी माझी ही सगळी तयारी चाललेली आहे. इथे ना मी इस्त्रीसाठी पहिला सुरुवातच दाखवलेली. कपडे इस्त्रीसाठी घेऊन गेलेली, पण इस्त्रीवाला बोलला की संध्याकाळी 6 वाजता मी तुम्हाला कपडे इस्त्री करून देईल. तर ते काही शक्य झालं नाही, कारण का मला 5 वाजता निघायचं आहे घरातून. त्याच्यानंतर ना मी ते कपडे तसेच घरी घेऊन आलेली आहे. आणि ते आता मी जेव्हा आयुष येईल ना कॉलेजमधून, तेव्हा त्याला सांगेल की फटाफट बसून बसून कपडे इस्त्री करून घे. आणि ना इथे मी आता बाकीचे कपडे रात्री आदल्या दिवशी जे माझे कपडे होते ते मी लावून घेतलेले आहेत. आणि ते कपडे मी सगळे सुकलेले काढलेले आहेत. आणि आता ना थोडेसे आजचे कपडे जे होते ते मी मशीनला लावून घेतलेली आहे. कारण का मी असेच आता कोणच घरामध्ये नाही आहे आणि कपडे असेच बाथरूममध्ये ठेवायचे. त्यासाठी मी बोलली की चला, पाणी पण भरपूर आहे तर मी कपडे हे लावून घेते. तर छान असे आता ही जशी शॉर्ट पॅन्ट आहेत, आयुषची एक शॉर्ट पॅन्ट आहे, याच्यामध्ये मनोहरची शॉर्ट पॅन्ट आहे, ते ना मला घेऊन जायचे आहे. त्याच्यामुळे मी पुढे पुढे सगळे घातलेले आहेत. सगळे कपडे असे अरेंज केलेले आहेत की जेणेकरून जेवढे मला आता पाहिजे आहेत ना तेवढे सगळे कपडे मी पुढच्या साईडला रशीवर घातलेले आहेत. आणि ते अगदी म्हणजे 3-4 तासामध्ये लगेच सुकून होतील. त्यामुळे मी पुढे घातलेले आहेत आणि ते आता निघताना मी काढून घेईल. तर इथे मी ना आता निघायचं आहे म्हणून हलकं फुलकंच खाऊन घेणार, कारण की खूप असं हेवी वगैरे दुसरं काय बनवणार. त्यासाठी मी ना इथे अख्ख्या मसूरची खिचडी बनवते. तर इथे मी तूप एका साईडला तुम्हाला दाखवलं ना की ही सगळी तूप आहे ना, जे पण मी बॅगेला वगैरे लागलेलं आहे ते मी भाताच्या टोपावर ठेवलेलं आहे. एका साईडला माझा भात होतो आहे, तो मला म्हणजे फ्राईड राईस बनवून घ्यायचा आहे. त्याच्यासाठी मी भात इथे नरमाला ठेवला. त्याच्यावरतीच मी तुपाची जी पिशवी आहे ना, तीच पूर्ण तूप मला मिळेल त्याच्यातलं, म्हणून मी त्याच्यावरती गरम टोपावरती ठेवलेली आहे. आणि इथे मस्तपैकी मसूरची आता खिचडी बनवायची. त्याच्यासाठी मी इथे कांदा जिरा घातलेला आहे पहिला, आणि कांदा टोमॅटो वगैरे सगळं घातलेलं आहे. ह्याच्यामध्ये हळद तिखट घातलेलं आहे आणि थोडंसं गरम मसाला घातलेला आहे. छान तेलामध्ये सगळं परतून घेतल्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मी ना 2 तासापूर्वीच अख्खा मसूर असतो ना तो घातलेला भिजायला, ते घातलेली आहे. आणि थोडीशी माझ्याकडे गवार होती ना, ती गवार ह्याच्यामध्ये मी मोडून घातलेली आहे. तर छान ते पण चांगलं तेलात परतून घेतलेलं आहे, म्हणजे अख्खा मसूर आणि गवार. त्याच्यानंतर मी ह्याच्यामध्ये जो भिजवून ठेवला होता एका साईडला तांदूळ, तो घातलेला आहे. आणि तो पण छान तेलात परतून झाल्याच्यानंतर माझ्याकडे इथे बघा मस्तपैकी भरपूर मला इथे हे मिळालेलं आहे, तूप माझं मेल्ट करून मला मिळालेलं आहे. तर तूप घातल्याच्यानंतर परत एकदा छान असं फिरवून घेतलेलं आहे सगळी भात वगैरे सगळं. आणि ह्याच्यामध्ये मी ना गरम पाणी घातलेलं आहे, म्हणून ह्याची मस्त अशी तर्री आलेली आहे. जेव्हा पण आपण तुम्हाला बरेच वेळा सांगितलं पण आहे की जेव्हा आपण भाजीमध्ये किंवा अशी काय बनवायची असेल खिचडी वगैरे, की वरून छान असं त्याचा कलर आला पाहिजे ना, त्यासाठी गरम पाणी घालायचं. तर इथे मस्त मीठ वगैरे घालून माझी इथे खिचडी छान अगदी 1 ते 2 शिट्टीमध्येच होऊन जाते. मस्त मी ती खिचडी झालेली आहे. आणि मी ते मस्त थंड थंड असं पोटाला थोडासा गारवा मिळावा म्हणून मी मस्त बारीक अशी छान काकडी कापून घेतलेली आहे आणि ती दह्यामध्ये मिक्स केलेली आहे. म्हणजे आमचा हा शॉर्टकट एकदम सिंपल रायता तयार झालेला आहे. जेवण वगैरे घेतलेलं आहे. त्याच्यानंतर लगेच मी ना भात एका साईडला थंड झाल्याच्यानंतर लगेच मी ते फ्राईड राईस, साधा सिंपल फ्राईड राईस केलेला आहे. मी कुठल्याच म्हणजे संपूर्ण फ्रीज रिकामा करून टाकलेला आहे. माझ्याकडे कुठल्या भाज्या पण नव्हत्या, फक्त कांद्यावरती मी हा सिंपल एकदम फ्राईड राईस बनवून घेतलेला आहे. याच्यामध्ये म्हणजे व्हिनेगर आणि चिली सॉस वगैरे सगळं टाकलेलं आहे, सोया सॉस, चिली सॉस, परत ही वरून शेजवान चटणी टाकलेली आहे. फक्त कांदा फोडणीला घालून. आणि याच्यामध्ये मी ना मसाला पण घातलेला आहे. मोस्ट ऑफ मसाला वगैरे घालत नाही, पण मी आपला मसाला वगैरे घातलेला आहे. शक्यतो एवढं असं म्हणजे थोडंसं लालसर दिसला पाहिजे म्हणून थोडीशी वरून शेजवान चटणी पण घातलेली आहे. छान इथे भात वगैरे छान परतून घेतलेला आहे. आणि आता आमची इथे पॅकिंग म्हणजे अर्धी मुर्धी मनोहर काम करता करताना अर्धी मुर्धी पॅकिंग इथे करून ठेवली होती त्यांनी. आता जेवढी पण वरची जे एक्स्ट्रा कपडे जसे लागणार आहेत ना, तसे मी याच्यामध्ये आठवतात तसे भरून ठेवणार आहे. अजून पण आमचं ना अगदी आदल्या दिवशीपर्यंत जाण्याचं काही कन्फर्म नव्हतं, तिकीट कन्फर्म नव्हती आमची. पण जशी तिकीट आमची कन्फर्म झाली ना, तशी मी बॅग भरायला तयारी केलेली आहे. म्हणून ही सगळी ऐन टायमाला गडबड झालेली आहे. तर इथे मनोहरने अर्धी वगैरे बॅग वगैरे भरून ठेवले. माझं अजून टिफिन वगैरे सगळं भरून ठेवायचं आहे. इथे मी तुम्हाला मगाशी सांगितलं कपडे इस्त्री करायचे राहिले होते. आयुष कॉलेजवरून आल्याच्यानंतर
त्याने मला इस्त्री कपडे वगैरे करायला सगळे म्हणजे जेवढे पण कपडे इस्त्रीचे होते ते सगळे त्यांनी बसून इस्त्री करून दिलेली आहे. आणि मी तू कॉलेजवरून आल्याच्यानंतर तिने सगळी म्हणजे इतर जी पसरा तुम्ही मगाशी बघितलंच असेल, तिने कसं सगळं काढून ठेवलं होतं, तिला काय काय घ्यायचं आहे वगैरे. कारण की आमच्याकडे जेव्हा पालखी येते ना तेव्हा खूप मजा असते, म्हणजे इतकं छान तयार वगैरे होतात ना, ते तुम्हाला ना पुढच्या 2 दिवसाच्या व्लॉगमध्ये तुम्हाला बघायलाच मिळेल. कारण की देव आपल्याला घरी भेटायला येतात ना, त्याची ती जी मजा असते आणि जो उत्साह वगैरे असते ना, तो एक नेक्स्ट लेवलचा असतो, म्हणजे एकदम हाय लेवलचा. खूप मजा येते. तर तुम्हाला मी पुढे ब्लॉगमध्ये दाखवेलच. ते इथे छान सगळे म्हणजे मी टिफिन वगैरे सगळं भरून घेतलेलं आहे. आणि आता फायनली माझं ना किचन क्लिनिंगचं काम चाललेलं आहे, की जेणेकरून ना किचनमध्ये काय आल्याच्यानंतर घाण वगैरे दिसायला नको. त्याच्यासाठी सगळं किचन वगैरे सगळं धुवून घेतलेलं आहे. मस्तपैकी भांडी वगैरे सगळी क्लीन करून घेतलेली आहे. कारण का आता आम्हाला निघायचं आहे 5 वाजता. त्यासाठी ना चहा वगैरे बनवण्याचं पण काही मी घाट घालणार नाही आहे. नाहीतर मला निघेपर्यंत तर चहाची इतकी तलब आलेली असते ना. पण ना काय होतं, मी दूध वगैरे सकाळीच संपवून टाकलेलं आहे. मला परत ते थोडंसं जरी दूध राहिलं आहे तर ते फ्रीजमध्ये मी ते काही ठेवलंच नाही. मनोराने मी कॉफी घेतलेली होती दुपारी ना, तेव्हाच माझं सगळं दूध वगैरे संपलेलं आहे. जेव्हा येईल तेव्हा मी आता दूध घेऊन येईल. ते मस्तपैकी माझं किचन वगैरे सगळं क्लीन झालेलं आहे. म्हणजे अगदी किचनच्या प्लॅटफॉर्मवरती पाणीसुद्धा मी क्लीन करून घेतलेलं आहे. इतकं छान एकदम नीट क्लीन केलेलं आहे. चेक 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 तुम्ही करा कॅब बिग बुक करा. सगळ्याची व्हिडिओ घे. बंद केलंय का? सगळं बंद केलं आहे. फॅन बंद आहे, सगळं बंद आहे, लाईट बंद आहे, किचन सगळं बंद आहे. चल देवाच्या पाय पडते सर. मस्त. आता बाहेर कुठे वगैरे जायचं असेल ना, तर माझ्या एक व्हिडिओचा हा एक मस्त छान उपयोग होतो आहे. की आता जसं मिताली बोलली, मम्मी जरा व्हिडिओमध्ये चेक करत जा की सगळं बंद वगैरे आहे ना. हे सगळं मला कन्फर्म करायचं असेल ना परत एकदा, अरे हे बंद केलं काय, ते बंद केलं काय, तर व्हिडिओ ओपन करते आणि मी बघते की हां सगळं बंद केलेलं आहे. छान मस्तपैकी मी मनोरने मुलांनी वगैरे छान नमस्कार केला देवांना वगैरे, आणि स्वामींना पण त्रिवार मुजरा वगैरे करून आता आम्ही परत एकदा सगळं चेक कर बघा. म्हणजे मनोहरचं तर इतकं हे असतं ना की बघ जा परत फॅन बंद केलं आहे का, लाईट बंद केलं आहे का, इतकं सगळं त्याचं जा परत जाऊन बघ जा. बाथरूमच्या नळांपासून सगळं टॉयलेटच्या नळ जे वगैरे आहेत सगळं मला बघावं लागतं. आणि नंतरच मी आता फायनली निघालेले आहेत. आणि इथे माझे मासे आता 2 दिवस ना त्यांना खाणं वगैरे घातलेलं आहे. जे त्याचे टॅबलेट मिळतात एक पाण्यामध्ये विरघळले की ते अगदी मस्तपैकी 8 दिवस राहतात, असे त्यांचं मी टॅबलेट वगैरे घालून आता आम्ही फायनली निघालेलो आहोत. आणि हे तुम्हाला मी लास्ट टायमाला पण दाखवलेलं आहे. जेव्हा पण मी बाहेर जाते ना तेव्हा असं मला सगळं लॉक वगैरे करताना ही जी व्हिडिओ बनवली ती मला खूप म्हणजे खूप उपयोगी पडते की हां मी व्यवस्थित लॉक वगैरे केलेलं आहे. आणि मनोहर तर माझ्या पाठीवरतीच असतो बघा. मी लॉक केलेलं आहे तरी पण त्याचं चेकिंग किती असतं एकदम की हां बरोबर केलेलं आहे सगळं. आता फायनली आम्ही सगळं निघालेलो आहोत. ही चावी जी आहे माझ्याकडे हातामध्ये, ही एक चावी मी मनोहरकडे देणार आहे आणि दुसरी एक चावी असते ना ती माझ्या बॅगेमध्ये असते. असे 2 कायम आमच्या एकमेकांकडे चाव्या हातामध्येच असतात. आणि आता इथे कॅब बुक केलेली आहे त्याची आम्ही इथे वाट बघत होतो मेडिकलच्या समोरच, कारण का मेडिकलमधून मला थोडंसं सामान घ्यायचं होतं, औषधं वगैरे ती घेतलेली आहे. फायनली आम्ही कॅबमध्ये बसलो आहे आणि बोरवलीला निघालेलो होतो. कारण का बोरवलीला आमची टाटा पॉवर जिथे आहे तिथे आमच्या माघाठाणे टाटा पॉवर आहे. तिथे सगळ्या ह्या गाड्या लक्झरी अशा लागलेल्या असतात. ह्यातली ना इथे तुळजाभवानी जी लक्झरी आहे तशीच आमची इथे जय भवानी लक्झरी आमची बुकिंग केलेली होती. तर इथेच आम्ही ना कन्फर्म केलं म्हणजे फोन वगैरे करून की लक्झरीवाल्याला तुमची गाडी यायला किती टाईम आहे. तर बोला की बस आता 10 मिनटामध्येच येईल. तर बघितलं 10 मिनटांनी बरोबर आमची गाडी इथे सिग्नलला होती. आणि सिग्नलवर तुम्हाला दाखवते सुटल्याच्यानंतर मनोहर एकदम जशी सिग्नल सुटला म्हणजे अगदी सिग्नल असेपर्यंत त्याची इतकी घाई गडबड असते की बॅग घे चल चल पुढे चल. आणि बॅग वगैरे घेऊन काही असं उपयोग नसतो, पण तिथेच 10 मिनटं गाडी अजून उभी असते. लोक येणार असतात त्यांची वाट वगैरे बघत. तर ही आमची गाडी आहे. आणि चेंबूरला पोचेपर्यंत आम्हाला 10:30 वाजले आणि इतकी ट्रॅफिक आहे बघा, किती ट्रॅफिक आहे ना. आणि प्रत्येक टायमाला आजच नाही म्हणजे गणपतीला पण जेव्हा आम्ही जातो ना तेव्हा ह्याच्यापेक्षा डबल टिबल ट्रॅफिक असते. चला तर आजचा जो ब्लॉग होता ना गावी जाण्याचा तो मी आता इथेच थांबवते. आणि ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब.